छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुलींनी गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर छावणी पोलिसांनी सिस्टर सुचिता गायकवाड, केअरटेकर अलका साळुंके आणि सहाय्यक अधीक्षक वेलरी जोसेफ यांना अटक केली होती। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। टप्प्याटप्प्याने झालेल्या युक्तिवादानंतर तब्बल 7 तासांनी रात्री 10च्या सुमारास न्यायालयानं तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, सगळा प्रकार होता तो कसा लक्षात आला की मुलींना इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता आणि मुळात ज्या पद्धतीचे आरोप होते त्या आरोपांसंदर्भात न्यायालयात काय काय युक्तिवाद झाला त्याबद्दलही सांगाल? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील हे विद्यादीप बालगृह होतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी जेव्हा पीडित मुली असतात त्यांना या ठिकाणी ठेवण्यात येतं। मात्र या ठिकाणी होत असलेल्या छळाची तक्रार करताना केल्यानंतर देखील त्याची दखल घेतली जात नव्हती। त्यामुळे या मुलींनी या छावणीच्या विद्यादीप बालगृहातून पलायन केलं आणि त्यानंतर त्या थेट जाहीर पोलिसांकडे पोहोचल्या आणि हा सगळा प्रकार समोर आला। त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाचे पडसाद आपण बघितले तर विधानसभेत देखील पाहायला मिळाले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जे बालगृह आहेत त्यातील तिथले कर्मचारी आणि सहाय्यक अधीक्षक यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातील 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। 3 जणांना अटक देखील करण्यात आली होती। या सगळ्यांना काल जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं, ही सगळी सुनावणी रात्री 10 वाजेपर्यंत चालली होती। तब्बल 7 तास दोन्ही बाजूने या ठिकाणी जे आहे तर मुद्दे मांडण्यात आले। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर न्यायालयाने या सगळ्या आरोपींना जे आहे तर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। त्यामुळे या आरोपींना आज त्यांच्याकडून जामीन अर्ज दाखल केला जाऊ शकतो आणि जामीन देखील मिळू शकतो। आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण एवढ्या सगळ्या गंभीर आरोप झाले, हे सगळे प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर गाजला। राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली, मात्र आरोपींना पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे त्यांचा जामिनाचा अर्ज देखील मोकळा होतो आणि ते आज यासाठी अर्ज देखील करू शकतात। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पोलीस काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या न्यायालयातील सुनावणीत आरोपींना जे आहे तर न्यायालयीन कोठडी मिळाली। नक्कीच। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।